सर्वेभ्यो नमः. आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणारे अनेक संस्कृत श्लोक आपण बघितले. आजही तसाच एक गमतीदार श्लोक आपण बघणार आहोत. अंगुल्या कः कपाटं प्रहरति विशिखे माधवः किं वसंतो नो चक्री किं कुलालो नहि धरणिधरः किं द्विजिह्वः फणीन्द्रः नाहं घोरा हिमर्दि किमुत खगपतिर्नो हरिः किं कपीन्द्रः इत्येवं सत्यभामा प्रतिवचनजितः पातु वश्चक्रपाणिः. हा कृष्ण आणि सत्यभामा यांच्यातला संवाद आहे. एकदा झालं असं की सत्यभामा कृष्णावर रुसली आणि खोलीत जाऊन बसली दार बंद करून. कृष्ण तिची समजूत घालायला म्हणून आला आणि त्याने दार ठोठावलं. सत्यभामा तिच्या सखीला म्हणाली, विशिखे जरा बघ तरी कोण दार ठोठावतंय. कृष्ण बाहेरून म्हणाला, अगं मी आहे माधव. आता माधव हे कृष्णाचे नाव आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ते सत्यभामेलाही माहिती आहे. पण आत्ता ती कृष्णावर चिडली आहे ना, त्यामुळे तिला मुद्दाम कृष्णाला टोमणे मारायचे. तिला असं दाखवायचंय की मी तर ओळखतच नाही तुला. म्हणून ती काय म्हणते माहितीये, अच्छा म्हणजे किम वसंत म्हणजे वसंत ऋतू आलाय का मला भेटायला. आता माधव या शब्दाचा एक अर्थ वसंत ऋतू असाही होतो. कृष्ण तिला म्हणतो, अगं ग नाही, मी आलोय चक्री. आता चक्री हे पुन्हा कृष्णाचं एक नाव, कारण तो सुदर्शन चक्र धारण करतो म्हणून तो चक्री. पण आता चक्री हे का कुंभाराला सुद्धा म्हणू शकतो, कारण कुंभाराकडे पण एक चक्र असतं ज्यावर तो मातीच्या भांड्यांना आकार देतो. तर सत्यभामा म्हणते, अच्छा म्हणजे कुंभार आहेस का तू. तर त्याच्यावर कृष्ण म्हणतो, अगं मी धरणीधर. आता धरणीधर म्हणजे धरेला पृथ्वीला धारण करणारा तो. हे सुद्धा कृष्णाचं एक नाव. कृष्ण आपली वेगवेगळी नावं सांगतोय आणि सत्यभामा मुद्दाम त्याचा दुसराच अर्थ घेते. आता धरणीधर हे शेषनागाला म्हणतात, कारण शेषनागाने आपल्या फण्यावर संपूर्ण पृथ्वी धारण केली आहे असं म्हणतात. मग सत्यभामा म्हणते की द्विजिह्वः फणीन्द्रः म्हणजे तू सर्प आहेस का. तर आता कृष्ण म्हणतो की अगं नाही, मी तो ज्याने भयंकर अशा सर्पाला मारलं. इथे कालिया मर्दनाकडे संकेत आहे. पण सापाला कोण मारेल तर गरुड, कारण गरुडाचं भक्ष म्हणजे साप. तर सत्यभामा म्हणते, अच्छा म्हणजे तू खगपती आहेस. खगपती म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड. कृष्ण म्हणतो, अगं नाही, मी हरी. आता हरी हा शब्द अतिशय मजेशीर आहे, कारण हरी या शब्दाचे अनेक अनेक अर्थ आहेत. हरी सर्वप्रथम विष्णूचं एक नाव, तसंच ते यमाचं सुद्धा एक नाव आहे. तसंच हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे घोडा. एक अर्थ हरीचा आहे बेडूक, एक अर्थ आहे मोर, एक अर्थ आहे पोपट, आणि एक अर्थ आहे सूर्य, एक अर्थ आहे चंद्र, आणि तसाच एक अर्थ आहे माकड. तर मी हरी आहे म्हटल्यावर सत्यभामा आता म्हणते, अच्छा म्हणजे माकड आलाय तर मला भेटायला. आणि मग ह्या पुढे मात्र कृष्ण आणखीन कुठलीही नावं आपली सांगत नाही, तो निरुत्तर होतो. आणि मग पुढे कवी म्हणतो की अशा प्रकारे सत्यभामेच्या शब्दांनी हरलेला कृष्ण, सत्यभामेला या शब्दांच्या युद्धात हरवू न शकलेला कृष्ण तुमचं रक्षण करो. आता हा गमतीचा भाग झाला. कृष्ण आणि सत्यभामा यांच्यात खरंच काय असा वाद वगैरे झाला असेल असं नाही. पण ह्यात आपल्याला बघायचे हे की आपली संस्कृत भाषा किती समृद्ध आहे. संस्कृतमध्ये एकाच शब्दाचे बरेच अर्थ असू शकतात आणि एकाच अर्थासाठी बरेच शब्द असू शकतात, आणि म्हणूनच ह्या अशा प्रकारच्या रचना होऊ शकतात. असे बरेच श्लोक संस्कृत साहित्यात आहेत, ते आपण एक एक करून नक्की बघू. श्री कृष्ण सत्यभामाभ्यां नमः. नमो नमः.